नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय युद्ध आणि गुंतवणूक. युद्ध आणि गुंतवणूक असं आजचा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे एकंदरीतच आत्ता अमेरिका, इस्रायल एका बाजूला आणि इराण आणि त्याचे सहकारी देश दुसऱ्या बाजूला असं जे काही गमतीचं प्रकरण सुरू आहे आणि त्याच्याच बरोबरीनं त्याची पार्श्वभूमी ठरतील असे जगाच्या इतर काही भागांमध्ये त्यांचे त्यांचे आपापसातले वैयक्तिक असे घटक ज्या काही पद्धतीनं सेटल केले जात आहेत, त्यामुळे एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये युद्ध सोडून दुसरा कोणता विषय आहे अशातला भाग नाही. युद्ध सोडून जी काही चर्चा होतीये ती वेगवेगळ्या देशातल्या, मग ते देश प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असू देत वा नसू देत, हे युद्ध त्यांच्या भूमीवर होत असू देत वा नसू देत, जाहीरपणाने, प्रत्यक्षपणाने किंवा अगदी अप्रत्यक्षपणानेही त्यांनी कुणाची बाजू घेतलेली असू दे किंवा घेतलेली नसू दे, त्यांच्या त्यांच्या अर्थव्यवस्थेवर अगदी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत आणि प्रसंगी राष्ट्रीय पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत जे काही बदल होत आहेत, जे काही परिणाम होत आहेत, त्याची चर्चा असंच आजचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच आजचा विषय युद्ध आणि गुंतवणूक. वरकरणी बघताना एखाद्या गोष्टीचा संदर्भ पटकन लक्षात येत नाही, पण त्याचा व्हायचा तो परिणाम होत असतो. काही वेळेला तो उद्योग म्हणून होतो, काही वेळेला तो गुंतवणूकदार म्हणून होतो, काही वेळेला तो कारखानदार म्हणूनही होतो. आणि मग तो कारखानदार किंवा त्याची कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्टेड असली तरी तो परिणाम होतो, लिस्टेड नसली तरी परिणाम होतो. गुंतवणूकदार म्हणून अशासाठी परिणाम होतो की मला अपेक्षित उत्पन्न जर मिळालं नाही तर जर उत्पन्नच नाही तर गुंतवणूक योग्य रक्कम कुठनं हाताशी असणार, असंही गणित असतं. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय युद्ध आणि गुंतवणूक. आणि असा मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला मला बर्नार्ड रसेलचं एक वाक्य राहून राहून आठवतं. बर्नार्ड रसेल त्याच्या एका पुस्तकात असं म्हणाले आहेत की वॉर डज नॉट डिसाइड हु इज राईट, वॉर डज नॉट डिसाइड हु इज राईट, बट ओनली हु इज लेफ्ट. युद्ध कोण बरोबर आहे हे ठरवत नाही, फक्त शिल्लक राहिलेल्यांचा विचार मांडतं. ह्यातला लेफ्ट हा शब्द डाव अशा अर्थी नाहीये. लेफ्ट या शब्दाचा अर्थ शिल्लक, उरलेले असे आहेत. आणि ते शिल्लक राहिली आहेत याच्यामध्ये दोन शक्यता असतात. एक, त्यांना काहीही इजा झालेली नाही, किंवा अनेक इजा झालेत पण ते मेलेले नाहीत. मग या दोन्ही स्थिती आपल्या मानसिकतेचंही लक्षण आहे, ह्या दोन्ही स्थिती आपल्या अर्थकारणाचंही लक्षण आहे, आणि या दोन्ही स्थिती आपल्या भावावस्था आणि प्राप्त परिस्थितीचंही लक्षण आहे. आणि बरोबर याच तीन महत्वाच्या घटकांवरती गुंतवणूक अवलंबून असते. अशा अर्थाने युद्ध आणि गुंतवणूक. एक साधं कारण सांगतो आत्ता हा व्हिडिओ घ्यायचं किंवा व्हिडिओला हा विषय घ्यायचा. तुमच्यापैकी अनेकांनी हे दृश्य पाहिलं असेल, कारण हे रील म्हणा, फिल्म म्हणा, जे काही म्हणायचं ते व्हॉट्सअपवरती किंवा इतर सोशल मीडियावरती खूप वेगानं फिरतंय. की आता युद्ध गुंतवणूक असा विचार करत असताना पटकन आपल्याला पापड उद्योग डोळ्यासमोर येईल अशातला भाग नाही. परंतु ते रील असं सांगतंय की आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई पासूनच्या एका जवळच्या गावामध्ये अनेक महिलांना रोजगार पुरवणारा असा पापडांचा मोठा कारखाना आहे. आणि त्या पापडांची निर्यात फार मोठ्या प्रमाणावरती विशेषतः रमजान महिन्यामध्ये ही आखाती देशांमध्ये होत असते. आणि त्या दृष्टिकोनातनं सुमारे 1.5 कोटी इतकी पापडांची पाकिटं त्या उद्योगाकडे तयार आहेत. परंतु या युद्धामुळे जी वाहतूक बंद आहे, तिथे विमानतळ सुरू नाही, इतर ठिकाणांनी मार्गाने माल पोचवता येत नाही, यातनं ही पापडाची पाकिटं पडून आहेत. ही पापडाची पाकिटं म्हणजे पर्यायानं पापड तयार करण्यासाठीचा कच्चा माल आधीच घेऊन झालाय, त्याचे पैसे देऊन झालेत. त्या कच्च्या मालातून पापड तयार करायचे याचंही प्रक्रिया आणि वेचेस देऊन झाली आहेत. आता तो माल गेला नाही तर तो पडून राहणार आहे. कारण नंतर पापडाला त्या देशात मागणी नसते अशातला भाग नाही, पण रमजान महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मागणी पापडांना असते. आणि जर या युद्ध आणि त्यामुळे या वाहतूक आणि दळणवळणावर झालेला परिणाम येत्या महिनाभरात संपला नाही तर रमजान ईद होऊन गेल्यानंतर पापड त्या देशात पाठवता येणार नाही तसं नव्हे, परंतु युद्ध होऊन गेल्यानंतर रमजान महिन्या इतकी ती मागणी नसेल, कारण तोपर्यंत रमजान महिना आणि त्या निमित्तानं निर्माण होणारी मागणी संपलेली असेल. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
आणि मग त्या व्हिडिओच्या शेवटी एक महिला ती जिथे काम करते ती असं म्हणते की ही पाकिटं तयार करण्याचं जोवर काम आहे तोवरच आम्हाला पगार आणि उत्पन्न मिळणार आहे. अगदी आधीच्या कामाचे सुद्धा जर काही पैसे राहिले असतील तर ते आम्हाला मिळतील की नाही याविषयी साशंकता आहे. कारण माझा मालक की ज्यानं मला हे काम दिलंय तो वाईट आहे असं नाही, पण त्याचाच माल विकला गेला नाही, त्याला त्याचे पैसे मिळाले नाहीत, तर तो आम्हाला किती महिने स्वतःच्या खिशातनं पगार देणार आहे. हे गणित किंवा हे समीकरण जितकं त्या पापडाच्या एका फॅक्टरीबद्दल खरं आहे तितकंच ते एक्स्ट्रापोलेशन करत त्याचं बहिर्मांडणीकरण करत इतर अनेक उद्योगांबद्दल खरं आहे. आणि मग यातनं लक्षात येणारी शक्यता अशी आहे की काही जणांसाठी युद्ध हे संकट आहे, विशेषतः जे खाद्यपदार्थांशी संबंधित आहे, ज्या उत्पादनाचा अस्तित्व काल बेताचा आहे, ज्याला आपण मराठीत शेल्फ लाईफ असं म्हणतो, त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की या युद्धजन्य परिस्थितीचा गुंतवणूक योग्य कंपनीचा विचार करत असताना या युद्धाचा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ज्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांवर परिणाम झालाय ती क्षेत्र अशी आहेत. पहिलं म्हणजे ग्राहक उपयोगी वस्तू, ज्याला आपण फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स किंवा FMCG असं म्हणतो. दुसरं साहजिक पर्यटन. आता या पर्यटनाचाही विचार करण्याजोगा आहे की पर्यटन कंपन्यांचा व्यवसाय सुरू आहे, तिकीट बुकिंग करणाऱ्यांचा व्यवसाय सुरू आहे. याचं कारण असं आहे, तिकीट बुक करणं हा जसा व्यवसाय असतो तसं तिकीट कॅन्सल करणं हाही व्यवसाय असतो. आता विमान उडेल की नाही हे खरोखरच विमानात बसेस्तोवर माहिती नाही, अशातली आता परिस्थिती आहे. आपल्यापैकी जे ज्यांचे नातेवाईक किंवा आपण स्वतःही जर आपण गल्फमधनं परत येत असू, इंग्लंड युरोपमधनं परत येत असू, तर अक्षरशः ती कंपनी त्या दिवसाच्या सकाळपर्यंतही तुमचं विमान उडेल याची खात्री देत नाही. उडालं तर ते वेळेवर पोचेल की नाही याची खात्री देत नाही. आणि एकंदरीतच नागरी वाहतूक ज्याच्यामध्ये प्रवासीही येतात आणि वस्तूही येतात, त्याच्याबद्दलचं एक सूत्र आहे की जर ती नागरी वाहतूक विमान सेवा कंपनी ही पॅसेंजर्सची प्रवाशांची ने-आण करत असेल तर प्रवासी एक वेळ उशिरा पोचला तरी चालतो, पण तो सुखरूप पोचावा लागतो. पण जर ती प्रवासी वाहतूक विमान कंपनी किंवा विमान वाहतूक कंपनी ही मालाची म्हणजे कार्गोची ने-आण करत असेल तर कार्गो विषयी असं म्हटलं जातं की तो एक वेळ पोचला नाही तरी चालेल, पण पोचायचा असेल तर तो वेळेवर पोचला पाहिजे. म्हणजे या दोन विचित्र अटी आणि या दोन्ही अटींची आत्ता कोणीही देऊ न शकणारी खात्री हे आत्ताच्या विमान वाहतूक कंपन्यांपुढचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की मुळातच आपल्या देशातल्या विमान वाहतुकीचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये असलेल्या लिस्टेड कंपन्यांचं गणित वेगळं आहे. इंडिगो तसंही वेगवेगळ्या कारणांनी भरकटलेला आहे. इंडिगो म्हणजे कशाचीही खात्री नाही अशी ती कंपनी आहे. एअर इंडिया त्यातल्या त्यात बरी चालू आहे पण ती लिस्टेड नाहीये. स्पाइस जेटचं नेमकं काय सुरू आहे हे कोणाला कळलेलं नाहीये. आकाशा एअरचा मुळातच जीव छोटा आहे. अशा वेळेला आपल्या सरकारनं 3 नवीन विमान कंपन्यांना अलीकडच्या काळात विमान वाहतुकीचा परवाना दिलाय. त्यातल्या दोघांची देशांतर्गत अशी वाहतूक सुरू झाली आहे, पण आज मितीला ह्या नवीन 3 कंपन्यांपैकी कोणीही लिस्टेड नाहीये. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने विमान वाहतूक कंपनी नाहीये, पण या विमानातनं ज्यांची वाहतूक होत होती त्यांच्यावरती ज्यांचे उद्योग अवलंबून आहेत त्यांच्यावरती परिणाम झालाय. त्यामुळे तिकीट बुकिंग कंपन्यांवरती, ट्रॅव्हल एजन्सीवरती परिणाम झालेला नसेल, परंतु परंतु हॉटेल इंडस्ट्रीचं कंपोजिशन बदलत आहे. आता उदाहरणच सांगायचं झालं तर एप्रिल मे हा महिना साधारणपणे आपल्या इथे शाळांच्या कॉलेजेसच्या परीक्षा सुरू होऊन गेलेल्या असतात आणि त्यानंतर एका वेगळ्या पद्धतीनं पर्यटनाला चालना मिळते. आणि आता आपल्या देशामध्ये भले त्याचं ठिकाण बदललं असेल पण देशाबाहेर पर्यटनाला जाणारी मंडळी आहेत. आता बालीच्या ऐवजी व्हिएतनामला जात असतील, भूतानच्या ऐवजी फुकेतला जात असतील, पण ती जाणारी गणितं होती. पण या कंपन्या किंवा ही विमानं एकमेकांशी लिंक्ड असायची, हॉपिंग असायची. पण आता युरोपमधनं भारतामधनं तिथे जाणाऱ्या मंडळींची संख्या कमी आहे. अगदी आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर अशा युद्धजन्य परिस्थितीत माणूस फिरणार नाही असं नाही, कारण या बाबतीत आपल्या देशाला एक सुदैवी स्थान आहे की या युद्धाचा कोणताही युद्ध क्षेत्र आपल्या देशातली भूमी नाही.
त्यामुळे एरवी बाहेर जाणारे पर्यटक आता देशांतर्गत जातील का? त्यातनं रिलिजियस टुरिझमच्या नावाखाली अयोध्या, वाराणसी हा रूट कसा चालू आहे? किंवा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेडिकल टुरिझमच्या नावाखाली केरळ आणि कोस्टलची जी गणित आहेत, अगदी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन, ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन आणि होमस्टे सारख्या संकल्पना आहेत, किंवा ज्याला स्ट्रॅटेजिक टुरिझम असं म्हणता येईल, कल्चरल टुरिझम असं म्हणता येईल, याची केंद्रीय अर्थसंकल्पातली बुद्धिस्ट टुरिझम नावाची जी संकल्पना अंमलात आणली गेली आहे, त्याचा आपल्या देशांतर्गत हॉटेल इंडस्ट्रीवरती परिणाम होईल का? मग अशा शहरांमध्ये ज्या कंपन्यांची हॉटेल्स आहेत आणि त्या कंपन्या जर शेअर बाजारात लिस्टेड असतील तर त्याचे बाजारभाव येणाऱ्या काळात चढे राहू शकतील का? मग इंडियन हॉटेल सारखी कंपनी असेल, लेमन ट्री सारखी कंपनी असेल, ताज जीव्हीके सारखी कंपनी असेल, यांचा फायदा होऊ शकतो का? तुमच्या असं लक्षात येईल की अशा पद्धतीची उलाढाल होतीये, होऊ शकतेय, आणि त्यामुळे ज्या एका कंपनीचं नाव घेणं योग्य होणार नाही, त्यांची संपूर्ण हॉटेल भरातली चेन ते दुसऱ्याला विकतायत, अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे, अशापर्यंतच्या बातम्या आल्या होत्या. पण आता तीच हॉटेलमध्ये जी कंपनी हे ताब्यात घेणार होती, त्यांनी विकण्याचा निर्णय पुढे ढकललाय. काही प्रमाणामध्ये त्यांचा इक्विटी स्टेक घेतायत, पण कंपनी मूळ मालकाकडे राहील, ती हॉटेल चेन मूळ मालकाकडे राहील, अशी सूत्र होत आहेत. यातल्या दोन्ही कंपन्या आज आपल्या बाजारात लिस्टेड नाहीयेत, परंतु हे एकंदरीतच त्या उद्योगाला निदान स्थिरस्थावरता देणारं असं उदाहरण आहे, आणि हाही युद्ध आणि गुंतवणुकीचा परिणाम आहे. युद्ध आणि गुंतवणूक असा विचार करत असताना केवळ हॉटेल, केवळ वाहतूक, केवळ दळणवळण, केवळ संरक्षण असं गणित नाहीये, पण त्यातनं मिळणारे संकेत हे फार महत्वाचे आहेत. अशामुळे एकंदरीतच बेसिक इंजिनिअरिंग किंवा मूलभूत औद्योगिक किंवा अभियांत्रिकी कंपन्या या विषयाकडे लक्ष द्यावं लागेल. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांमध्ये लार्सन टुब्रो या कंपनीवरती एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये या क्षेत्राची मी सविस्तर चर्चा केली आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. परंतु ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी माझा तो बाजार गप्पांचा व्हिडिओ चंद्रशेखर टिळक माझ्या याच युट्यूब चॅनलवरती अगदी काही दिवसांपूर्वी मी रिलीज केलाय, तो जरूर पाहावा, असं मी तुम्हाला जरूर आवाहन करेन. अशाच पद्धतीनं विचार करत असताना एकंदरीतच तेलजन्य कंपन्या या गुंतवणूक योग्य राहतील का? कारण तेलाशिवाय कोणालाच पर्याय नसतो, हे लक्षात घ्यावं लागतं. अशाही मुद्द्यांचा विचार युद्ध आणि गुंतवणूक म्हणून करायचा असतो. आणि असे सगळे घटक असतात, म्हणून मला ते मगाशी मी उद्धृत केलं ते बर्नार्ड रसेलचं वाक्य आठवतं की वॉर डज नॉट डिसाइड हु इज राईट, बट इट ओनली हु इज लेफ्ट. म्हणजे शिल्लक कोण उरलंय, हे शिल्लक पुढची रचना कशी करतात यावर भविष्य ठरतं, आणि उद्याचा भविष्य हे परवाचा इतिहास असतो, हे लक्षात घेतलं. अगदी बरोबर अशाच शब्दामध्ये गुंतवणूक क्षेत्राचा परिणाम देता येतो. आणि एवढ्या करताच कदाचित म्हटलं जातं की म्युच्युअल फंड मध्ये सांगताना कि past performance is not a guarantee for the future, but probably we invest in present in order to earn in future, which may become a past in the run to come. आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय युद्ध आणि गुंतवणूक. मनपूर्वक धन्यवाद.